आदित्य ठाकरे आहेत आणि दुसरीकडे नितेश राणे आहेत. नितेश राणे त्यांना पेंग्विन बोलत होते, काय सांगतात? नितेश राणे पागल आहेत. तो चायना आयटम आहे, हाय पण त्याची हाईट पण तशी आहे, त्याचा आवाजही तसा आहे. त्याच्याबद्दल काय ते बोलले ना घरात घुसून मारणार म्हणून. त्याची अवकात आहे का? त्याची अवकात आहे का? त्याची अवकात आहे का? घरात घुसून मारल्यानंतर तो राहणार का? त्याला मुंबईमध्ये येऊन देऊ का? आम्ही फिरून तरी देऊ का? इकडे बोलल्याने होत नाही ना, ताकद पाहिजे करण्याची. काही शिवसैनिक काय असं का बांगड्या पडलेल्या आहेत का? त्या नितेश राणेच्या बापाला काय ना दिलं, मुख्यमंत्री बनवलं. तुमच्या अवकात काय? तुमची हाऱ्या गँग होती, तुम्ही कोंबडीचर लोक बोलतात. एक प्रश्न तर आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये कुठेतरी उद्धव साहेबांचा हात होता असं म्हणण्याचा कुठेतरी असं एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे, असं तुमचं बोलणं. हो, मग एकनाथ शिंदे 25 वर्ष गप्प काय बसले? मग जर त्यांनी हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली असेल तर एकनाथ शिंदेनी काय चुकीचं केलं? हिंदुत्वासाठी शिवसेना सोडलेली नाही, हिंदुत्वासाठी सोडलेली नाही. समृद्धी महामार्गाचा तो घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यात कुठेतरी त्यांना जेलमध्ये जायचंच होतं. तेव्हाची शिवसेना मुसलमानांचा विरोध करायची, आताची शिवसेना मुसलमानांसोबत आहे. जर मुसलमान लोकांनी शिवसेनेला मदत नाही केली तर शिवसेना संपली असती. ते भाई ठाकूर शिवसैनिक होते असं म्हटलं जातं आणि कुठेतरी बाळासाहेब ठाकरे भाई ठाकूरांना शहीद देतो. शिवसैनिक होते ना, आम्ही मान्य करतो ना, शिवसैनिक होते ते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. गणेश उत्सव सुरू आहे. सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सोबत यावेळेला चर्चेला जनार्दन पाटील उर्फ जण्या मामा. लवकरच धर्मवीर पार्ट 2 येणार आहे. ठाण्याचा आनंद दिघे आणि आनंद दिघेचा ठाणे हे वाक्य आपण नेहमी ऐकलं. आपण जर पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यात त्यांनी फक्त लोकांना न्याय दिलं, आया बहिणींचं रक्षण केलं. आपण जर पाहिलं तर धर्मवीर पार्ट 2 काहीतरी वेगळंच सांगते. असं असताना या सगळ्या विषयी चर्चा करण्यासाठी आपण धर्मवीर पार्ट 2 ठाणे टू विरार प्रवास केलेला आहे आणि या वेळेला आपल्या सोबत या सगळ्या विषयी चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जण्या मामा. जाणून घेऊया नेमकं आनंद दिघे साहेबांचा प्रवास काय होता आणि धर्मवीर पार्ट 2 मध्ये जे काही दाखवले त्याच्या मागचं नेमकं काय कारण होतं. मामा, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. तुम्ही लहानपणापासून शिवसेनेमध्ये काम केलं, तसं तर तुमचं नाव आगरी सेनेमध्ये गाजलं, परंतु शिवसेनेसाठी तुमचं एक विशिष्ट प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या मागचं नेमकं काय कारण होतं? त्याचं कारण की दिघे साहेबांच्या जोडीला आम्ही जेव्हा काम करत होतो आणि दिघे साहेबांची काम करण्याची पद्धत, त्याचा प्रभाव आमच्यावर जास्त पडलेला होता. त्यामुळे आम्हाला शिवसेनेच्या बद्दल आदर आहे. माझ्या वयाच्या 18 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतो, आजपर्यंत शिवसेने जोडीला आहे. आपण जर पाहिलं तर पहिला ज्या वेळेला धर्मवीर पार्ट पहिला आला होता त्यावेळेला तुम्ही आनंद दिघे साहेबांच्या बद्दल बोललात. आता धर्मवीर पार्ट 2 येतोय, तर धर्मवीर पार्ट 2 मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय गोष्टी सांगितलेल्या आहेत? त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एक दाढीवाला गेला, परंतु एक दाढीवाला बेसावध होता, दुसरा दाढीवाल्याला सावध केलेला, असं एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे. असं तुमचं म्हणणं आहे? हो, बरोबर आहे. मग एकनाथ शिंदे जर दिघे साहेब गेले तर आता 25 वर्ष झाली. 25 वर्ष तुम्ही गप्प का बसले? 25 वर्षात तुम्ही का नाही हे विषय उचलले? जे आज त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव साहेबांवरती जे आरोप लावतात ते उद्धव साहेबांनी त्यांचा घात केला असं त्याचं थोडक्यात म्हणणं आहे. मग तुम्ही सगळं तुम्हाला माहित असताना जर तुम्ही दिघे साहेबांचे शिष्य होते, निष्ठावंत शिष्य होते, मग त्याच वेळी शिवसेना सोडायला पाहिजे होती. तुम्ही 25 वर्ष पदं भोगली, तुम्ही नगर रचना मंत्री होते, तुम्ही करोडो अब्ज रुपये कमावले आणि आज जेव्हा तुमचं शिवसेनेबरोबर खटकलेलं आहे तेव्हा तुम्ही उद्धव साहेबांना दोष देत असतील तर तुम्ही जर दिघे साहेबांचे सच्चे शिलेदार म्हणून तुम्ही असतील तर तुम्ही हे सगळं शिवसेना सोडून वेगळे व्हायला पाहिजे होते. का तुम्ही 25 वर्ष पदं भोगली, फायदा घेतला त्याचा आणि आज तुम्ही आरोप लावता? हा चुकीचा विषय आहे. त्या चित्रपटामध्ये काही असे प्रश्न आहेत. एक प्रश्न तर आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे. कुठे ना कुठेतरी आनंद दिघे साहेबांना त्यांचं जे दुर्घटना झाली त्या दुर्घटना मागे जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये कुठेतरी उद्धव साहेबांचा हात होता असं म्हणण्याचा कुठेतरी असं एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे. असं तुमचं बोलणं आहे ना? मग एकनाथ शिंदे 25 वर्ष गप्प का बसले? आमचे केदार दिघे साहेब जे त्यांचे पुतणे आहेत ते सुद्धा बोलतात ना की तुम्हाला जर माहिती होतं मग तुम्ही त्याच वेळी ऍक्शन का नाही घेतली? जे त्या टीजर मध्ये दाखवलेलं आहे, आनंद दिघे साहेब असं म्हणतायत की एक वेळ
मला सोडायला लागला तरी चालेल, म्हणजे मी हिंदुत्वाच्या मध्ये येत असेल तर मला पण बाजूला सारायची हिंमत ठेव. मग जर त्यांनी हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली असेल तर एकनाथ शिंदेनी काय चुकीचं केलं? हिंदुत्वासाठी शिवसेना सोडलेली नाही, हिंदुत्वासाठी सोडलेली नाही. समृद्धी महामार्गाचा जो घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यात कुठेतरी त्यांना जेलमध्ये जायचंच होतं हे त्यांना माहिती होतं, त्याच्यामुळे शिवसेना सोडलेली. एका पत्रकाराने त्यांना पहिला प्रश्न विचारला की वेळ पडली तर काँग्रेसशी गठबंधन होईल का? त्यावेळी बाळासाहेबांनी ठामपणे सांगितलं होतं की एक वेळेला मी हे दुकान बंद करीन, शिवसेना नावाचा हा माझा दुकान बंद करील, पण मी काँग्रेसच्या मांडीवर कधी बसणार नाही. पण आज कुठेतरी उद्धव साहेब काँग्रेसच्या मांडीवर बसलेत असं म्हणणं एकनाथ शिंदेचं. नाही बघा, शिवसेना संपवायचा जेव्हा भाजपने प्रयत्न केला तर उद्धव साहेबांचा निर्णय योग्य आहे. कारण ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यावेळी सुद्धा त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे ना, त्यावेळी सुद्धा जेव्हा शिवसेनेचं जे काही संघटना होत्या त्या सगळ्या बाद झाल्या आणि शिवसेना बाद होणार होती, तेव्हा बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाच होता ना. शिवसेना वाचवण्यासाठी त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाच होता. पण तेव्हाची शिवसेना मुसलमानांचा विरोध करायची, आताची शिवसेना मुसलमानांसोबत आहे. नाही, ऐकून घ्या, आज मुसलमान लोक उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य करतात ना. उद्धव साहेबांचं जे काही काम आहे ते मुसलमान लोकांना मान्य आहे. याचा अर्थ उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं असं नाही. आज मुंबईमध्ये जर मुसलमान लोकांनी शिवसेनेला मदत नाही केली तर शिवसेना संपली असती. करांचा विषय येतो तिथे शिवसेना काहीच बोलत नाही. असं का नाही बोलत? बोलतात ना, का नाही बोलत? बोलताना दिसत नाही. पूर्वी ज्या वेळेला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपल्या महापुरुषांबद्दल जर कोण बोलत असेल तर त्याला डायरेक्ट ठेचा. परंतु आज ज्या वेळेला खुलेआम काँग्रेस वीर सावरकरांचा अपमान करते किंवा वीर सावरकरांबद्दल बोलते तेव्हा ते व्यक्त होताना दिसत नाही. होतं ना, काय नाही. त्यावेळी जेव्हा हा विषय झाला तेव्हा मी मातोश्रीर होतो. उद्धव साहेब स्वतः बोलत होते की हा जो विषय आहे हा चुकीचा आहे. साहेबांना पटत नसेल पण काही ठिकाणी मजबुरी पण पकडा तुम्ही ना, असंही मी सांगतो तुम्हाला ना. काही मनाला पटत नसेल पण आज जी परिस्थिती आहे शिवसेनेची, आज आमच्या शिवसेनेला संपवायचा जो काय भाजपने प्रयत्न केलाय तर साहेबांचा जो शिवसेना वाचवण्यासाठी जे काही निर्णय घेतलाय ते योग्य आहे. आनंद दिघे साहेबांकडे ठाणं होतं तर इकडे जे भाई ठाकूर होते ते भाई ठाकूर शिवसैनिक होते असं म्हटलं जातं आणि कुठेतरी बाळासाहेब ठाकरे भाई ठाकूरांना शहीद देत होते. ह्याच्या मागचं नेमकं काय कारण होतं? नाही बघा, माझी शिवगावची शाखा जी ओपनिंग झालेली आहे ती भाई ठाकूरच्या हस्तेच झालेली आहे. भाई ठाकूरच्या हातून ओपनिंग झालेली आहे. तुम्ही मानताय भाई ठाकूर शिवसैनिक होते ना, आम्ही मान्य करतो ना, शिवसैनिक होते ते. आणि शिवसेनेची शाखा माझ्या गावातली शाखा आहे. माझ्या बाजूला एक घर आहे, भाऊराव भोईर, आता ऑफ झाले आहेत. आनंद म्हात्रे होते ते ऑफ झालेत. भाऊराव भोईर हा आमचा शाखा प्रमुख झाला, आनंद म्हात्रे आमचा उपशाखा प्रमुख झाला. मी तेव्हा लहान होतो पण ती शाखा भाई ठाकूरच्या हस्ते ओपनिंग झालेली होती, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. म्हणूनच कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंनी आनंद दिघे साहेबांना सांगितलं असेल की तुम्ही या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू नका. नाही असं नाही. उद्धव दिघे साहेब जेव्हा होते तेव्हा ते कामाची पद्धत वेगळी होती. दिघे साहेब कोणाचं ऐकत नव्हते. दिघे साहेब रात्री बेरात्री येत होते, कार्यकर्त्यांना उठवत होते आणि लोक जात होते काम. बाळासाहेबांना पत्र लिहिलं होतं की भाई ठाकूर लोकांच्या जमिनी घेतात. त्यावेळेला पण बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं नव्हतं. त्याच्या मागचं काय कारण आहे? नाही, हा तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय. हा 95 ते 2000च्या आसपासचा बरोबर आहे. आपल्या इकडच्या स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा इतर पक्षाचे लोक असतील त्यांनी बाळासाहेबांना एक लेटर दिलेलं होतं की भाई ठाकूर इकडे लोकांच्या जमिनी हडप करतो. ही सत्य परिस्थिती आहे. भाई ठाकूरच्या नावाने जेव्हा लेटर दिलेलं होतं तेव्हा बाळासाहेबांचे आमच्या इकडचे म्हणजे विरार वसईचे एक विश्वासू जर असतील तर आमचे स्वर्गीय धर्माजी पाटीलला बाळासाहेबांनी बोलून विचारलं की हे माझ्याकडे जे काही लेटर आलेले आहेत, अर्ज आलेले आहेत भाई ठाकूरच्या विरोधात, ही सत्य परिस्थिती काय? तेव्हा सांगितलं धर्माजी पाटीलने की जमीन ही हडप केली जात नाही, लोक स्वतः जाऊन देतात. हा मी हे नाही मान्य करत की भाव कमी देत असतील किंवा त्यांचे काही कार्यकर्ते पैसे देत नसतील, परंतु कोणाची जमीन हडप केली जात नाही, त्याचं अग्रीमेंट केलं जाते, अग्रीमेंटवरती त्यांच्या सह्या केल्या जातात, तेव्हा ती जमीन नावावर होते. हे बाळासाहेबांना धर्माजी पाटीलने जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा बाळासाहेबांना एक विश्वास पडला की भाई ठाकूर हे जमिनी हडप करत नाही, ते लोक स्वतःवरून जातात. सिंधुदुर्गामध्ये मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्याच्यावरून खूप मोठं राजकारण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी जे घडलं म्हणजे एकीकडे आदित्य ठाकरे आहेत आणि दुसरीकडे नितेश राणे आहेत. नितेश राणे त्यांना पेंग्विन बोलत होते, काय सांगाल? नितेश राणे पागल आहेत, तो चायना आयटम आहे, ते हाय पण त्याची हाईट पण तशी आहे, त्याचा आवाजही तसा आहे, त्याच्याबद्दल काय बोलणं. ते बोलले ना घरात घुसून मारणार म्हणून. त्याची अवकात आहे का? घरात घुसून मारल्यानंतर तो राहणार का? त्याला मुंबईमध्ये येऊन देऊ का आम्ही? फिरून तर देऊ का इकडे? ते बोलल्याने होत नाही ना, ताकद पाहिजे करण्याची. काय शिवसैनिक काय असं काय बांगड्या पडलेल्या आहेत का? उद्धव साहेब संयमी आहेत,
आदेश देत नाही. आदेश द्यायला पाहिजे होता. ज्यावेळी हे सुरतला होते ना त्यावेळीच आदेश दिले असताना तर आज हे दिवस बघायला लागले नसते. आज जी चाललेली आहे ना ज्यांची आवाज वाढला तो आवाज वाढला नसता. त्यावेळीच उद्धव साहेबांनी जर आदेश दिले असता शिवसैनिकांना तर त्याच वेळी फैसला होऊन गेला असता असं मला वाटते. आर या पारची लढाई त्या दिवशी झाली असती तर आज हे ज्यांची अवकात नाही ते बोलतात त्यांची बोलायची हिंमत नाही झाली. तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही दरवेळेला नारायण राणेंबद्दल बोलता, दरवेळेला तुम्ही नितेश राणेंबद्दल बोलता, दरवेळेला तुम्ही एकनाथ शिंदेवरती घनघाट टीका करता, तुम्हाला जर या लोकांनी जेलमध्ये टाकला तर काय? अरे मी जेलमध्ये जायला तयार आहे ना. त्यांच्या हिंमत असेल टाकायचं ना. ज्यांनी शिवसेनेबरोबर गद्दारी केली त्यांच्या विरोधात मी बोलणार. नारायण राणे सुद्धा गद्दारी करून गेलेला आहे. त्यांना काय नाही दिलं. त्या नितेश राणेच्या बापाला काय नाही दिलं. मुख्यमंत्री बनवलं. तुमच्या अवकात काय? तुमची हारणाऱ्या गँग होती. तुम्ही कोंबडीचोर लोक बोलता. तुमची लायकी काय होती? विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठी गोची आपल्याला 132 मध्ये पाहायला मिळते. तुमचे जे जिल्हा प्रमुख आहेत ते आता वसईमधून इच्छुक आहेत. असं असताना वसईमध्ये देखील तुमचे मित्र आहेत विजय पाटील. जर पंकज देशमुख वसईमध्ये गेले तर विजय पाटलांचा पत्ता गुल होईल. नाही तसं होत नाही. विजय पाटलांनी कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे. बघा वोटिंग जे होते ते लोकांच्या कामावरती होते. पंकज देशमुख असतील किंवा विजय पाटील असतील. विजय पाटलाचं काम तुम्ही बघितलेलं आहे. कोरोना काळापासून त्यांनी तिथे हॉस्पिटल चालू केलं होतं. लोकांच्या सेवेमध्ये होते. लोकांना लाखो रुपये ते मदत करत होते. करोडो रुपये खर्च केला लोकांसाठी. तर लोकांना माहिती आहे ना तिथे कार्यकर्ता कोण आहे. पक्ष महत्वाचा नाही. तिथे कार्यकर्ता जर चांगला असेल आणि तो ज्या पक्षात राहणार तिथे लोक वोटिंग करतात. आता वोटर समजदार आहेत. कोरोना काळामध्ये पंकज देशमुख असेल, जनार्दन पाटील असेल की इतर कोण असतील मग त्यांच्या तुलनेत विजय पाटीलचं काम जास्त आहे. वसई विरारच्या जनतेला पडलेला एक प्रश्न आहे. म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये 2019 मध्ये जनार्दन पाटील हितेंद्र ठाकूरांवरती टीका करत होते. पण ते कुठेतरी जनार्दन पाटील आता लोकांना दिसत नाही. तुम्ही हितेंद्र ठाकूरांवरती आता टीका करताना दिसत नाही. कुठेतरी तुमची सेटलमेंट झाली आहे का? नाही हितेंद्र ठाकूर तर माझं तुम्हाला मी सांगतो कमीत कमी आज 7 ते 8 वर्ष झाली आमचं कधी भेट नाही, बोलणं नाही, काहीच नाही. आणि राहिला प्रश्न हितेंद्र ठाकूर आपण टीका करू पण ती वेळ येईल तेव्हा करू. आज त्यांची सत्ता महानगरपालिकेमध्ये टीका पण त्यांची माणसं तोडायला घेतलीत ना तुम्ही आता. ना ते खुशीने येतात ना. आमचे काम त्यांना आवडले. आमच्या कामाची पद्धत तुमच्याच तुलने कसे येतात. दरवेळेला विलस्तरे आलेले त्यांना तुम्ही तोडलात. आमच्या शिवसेना जवळजवळ तुम्ही ज्या वेळेला विजय पाटलांना गेलात त्यांना तुम्ही तोडलात. आज पण आता पण तुम्हाला मी सांगतो ना गणपती गेल्यानंतर प्रवेश नाही. मला त्याची कल्पना आहे. आता मी हे सांगू शकत नाही. हा भाग वेगळा आहे कारण मला ती ब्रेकिंग द्यायची आहे. आज पण गणपती नंतर चांगला जवळजवळ तुम्ही त्यांच्या घरामध्ये हात टाकलाय. मोठे नेते काढताय तुम्ही त्यांचे. हा राजकारण आहे ना. त्यांनी आमचे नेते तोडले ना. आमचे जे त्यांच्याकडे आज महापौर होते वसईचे ते कोण आहे? शिवसैनिकच होते ना. किती लोक असे शिवसेनेचे त्यांच्याकडे गेले आज उलट झाले. ते पुन्हा फिरून शिवसेनेत येतात. त्यात काय चालणारच राजकारणात. हे महाराष्ट्राचे चित्र काय वाटतं? महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता 100% येणार. आणि मुख्यमंत्री कोण असणार? मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील. मग फिक्स का नाही होईल ना. त्यांचं ठरणार ना. त्या लेवलला मी नाही बोलू शकत पण होणार. तुमची इच्छा आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे? मला माझी इच्छा काय पूर्ण हिंदुत्वाचे जे शंकराचार्य जे आपले पूर्ण हिंदुत्वाला समजतात त्यांची सुद्धा इच्छा आहे. त्याने ते जग जाहीर बोललेले आहेत की आमचं एक जे काय उद्धव साहेबाला उतरवलेलं आहे त्यांच्यावर जो काय अन्याय झालेला आहे. मी नाही बोलत. हिंदुत्व जे हिंदुत्वाचे सगळं कर्ते धरते आहेत तेच बोलतात. बाकी काय पाहिजे? बाकी लोक कोणी राजकारणी लोक सांगतील की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडल्यावर ते हिंदुत्व सांभाळतात शंकराचार्य तेच बोलतात तर आपण काय पुढे बोलणार. धन्यवाद मामा. तर हे होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा. आपण पाहिलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पार्ट 2 कसा असेल किंवा पार्ट 2 बद्दल जन्या मामा यांच्या मनात काय आहे. नेमके धर्मवीर काय होते, नेमके आनंद दिघे काय होते, धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूच्या मागचं नेमकं काय कारण होतं हे जाणून घेण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न केला. येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा पुन्हा एकदा धक्का देणार आहेत. 2 ते 4 दिवसात चित्र स्पष्ट झालेलं असेल. आता जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा बहुजन विकास आघाडीच्या कोणत्या नेत्याला फोडणार हे आपलं पाहण्यासारखं ठरेल. परंतु कुठे ना कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ह्या ऍक्शन मोड मध्ये आलेलं दिसतंय. आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. वसई विरारसह पालघर जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.